रामकृष्ण हरी मंडळी, नर्मदे हर. आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आज आपला परिक्रमेचा आहे 14वा दिवस आणि हा पूर्ण नर्मदा मैयाचा पायी परिक्रमेचा प्रवास आपण आपल्या अध्यात्म मार्ग YouTube चॅनलवर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि अशी अनेक तीर्थक्षेत्रे, अनेक तपस्थली आहेत ज्यांचं आपल्याला दर्शन होत नाही. अशा तीर्थक्षेत्रांची, तपस्थलींची माहिती तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमची सर्व महाराज मंडळी आमच्या सोबत आहेत. नर्मदे हर. बघा बाबांचं वय 73-74 पण आनंद बघा, फक्त मैयाची कृपा आहे. आणि अशा प्रकारे आपण सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज मा नर्मदा सेवा आश्रम कुंभेश्वर गावातून आता भगवान कुंभेश्वराच्या दर्शनाकरता झालेलो आहोत. तेथून मार्कंडेय ऋषींनी ज्या 7व्या कल्पात तपश्चर्या केली ते ठिकाण, त्यानंतर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, ही सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन आता आपण करण्यासाठी निघालेलो आहोत. तर त्या क्षेत्रांचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोतच. तर आता आपण निघालेलो आहोत कुंभेश्वर भगवंताच्या दर्शनाला. आपल्यासोबत अक्षय महाराज, तसेच आपले गाव निफाडचे उमरखेडचे बाबा, आपले उमरखेडचे बाबा आपल्यासोबत आहेत, ज्यांची ही 5वी नर्मदा मैयाची परिक्रमा आहे आणि अतिशय उत्साहामध्ये बाबा आहेत. त्यानंतर आपले वैजापूर तालुक्यातून अर्जुन खटाणे गाव, सावखेडगंगा सराला भेट, आणि आपले राहुरी तालुक्यातील गोरक्षनाथ दादा आपल्या सोबत आहेत. आणि सर्व महाराष्ट्रीयन मंडळी महाराष्ट्रातल्याच आपल्या हक्काच्या आश्रमात मुक्काम करून आता आम्ही कुंभेश्वर भगवंताच्या दर्शनाला निघालेलो आहोत. बोला नर्मदे हर. हे आहे कुंभेश्वर महादेव मंदिर आणि श्री शनिदेव महादेव मंदिर. या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी कुंभ स्थापन केलेला आहे, त्याच्यामुळे याला कुंभेश्वर महादेव मंदिर असं नाव पडलेलं आहे. आणि देवांचे गुरु श्री बृहस्पती यांच्या आज्ञेने क्रोधाच्या शांतीकरिता भगवंत शनिदेवांनी या ठिकाणी साधना केल्यामुळे येथे शनैश्चर हे भगवंताचं मंदिर सुद्धा इथे आहे. आपण आता फार सकाळी आल्यामुळे इथे तर मंदिरं बंद आहेत, परंतु बघू बाहेरून दर्शन घेणार आहोत आता आपण. गणपती बाप्पा मोरया. या बाजूला आपण जर बघितलं तर या ठिकाणी शनैश्चर भगवंताचं मंदिर आहे आणि या बाजूला जर आहे नंदीराजा इकडे बघितलं तर हे कुंभेश्वर महादेव मंदिर, कुंभेश्वर भगवंताचे मंदिर आहे. परंतु येथे आपण सकाळी लवकर आल्यामुळं हे गेट वगैरे बंद आहे. आपल्याला तर काय जवळून दर्शन झालेलं नाही, परंतु असो, इथूनच दर्शन घेऊन आता आपण पुढच्या मार्गाकडे निघणार आहोत. इथे मध्ये भगवंताची पिंड आहे. श्री मार्कंडेय ऋषींनी वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगळ्या ठिकाणी साधना केलेली होती. जसं आपण बघितलं मागे व्यासेश्वर, वैद्यनाथ असेल किंवा पुढे धनेश्वर, लोकेश्वर आपण काल बघितलं. त्याचप्रमाणे 7व्या कल्पामध्ये या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी साधना केलेली होती. आणि त्यानंतर जे कुंभ अर्थात शिवलिंग या ठिकाणी स्थापन केलेलं होतं, त्याला आता कुंभेश्वर असं नाव त्याच्या ठिकाणी पडलेलं होतं. आणि असं म्हटलं जातं की नाशिकचं जे कुंभमेळा असतो, त्या कुंभमेळ्याचं जे पुण्य आहे ते केवळ या कुंभेश्वर भगवंताच्या दर्शनाने प्राप्त होतं. मला असं वाटतंय आपल्याला निम्मच पुण्य प्राप्त होईल, कारण आपल्याला दर्शन तर काय जवळून झालेलं नाही, आपलं असं प्रारब्ध असावं. आणि इकडं नर्मदा मैयाचं दर्शन आपण घेऊ शकतो, कारण पुढे परत काही काळ आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत नाही. तर याचं कारण आहे की आपण पुन्हा जरा बाहेरच्या रोडनं जात आहोत, कारण पावसामुळे इकडचे रोड बंद आहेत, अजून काही रोड चालू झालेले नाही आहेत. तर नर्मदा मैयाचं इथे दर्शन घेऊन आता आपण पुढे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा, नर्मदे हर. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा यांनी ज्या ठिकाणी साधना केली त्या तपस्थलीकडे आता आपण पुढे जाणार आहोत. तर बघू शकतात आपल्या बाबांचा उत्साह.
बघा, ही केवळ मैयाची कृपा आहे. वयाचं जवळजवळ 73-74 बाबांचं वय आणि 5वी परिक्रमा या ठिकाणी बाबा करतायत. निफाड तालुक्यातील उमरखेडचे आपले बाबा आहेत. बाबा तुमचं नाव सांगा ना. बाळासाहेब काशीनाथ शिंदे. बाळासाहेब काशीनाथ शिंदे. परत कधी तुमच्या गावात आलो तर मग तुम्हाला भेटायला. शिंदेशाही. इकडे कुंभेश्वर भगवंताच्या जवळच नर्मदा मैयाच्या तटकावरच या ठिकाणी नर्मदा मैयाचं श्री नर्मदा श्री यंत्र शक्तीपीठ मंदिर. इथे नर्मदा मैयाचं आत मंदिर आहे. एक सुंदर अशी मूर्ती आपण जर बघितली तर आपल्याला तिथे दिसेल हे मंदिर. इथे आहे सूचना की पाण्यामध्ये आपण बुडू शकतो किंवा मगरीची भीती आहे. तर असा हा प्रदेश आहे. गुजरात राज्यात शूलपाणी जंगल उतरल्यानंतर मोठ्या प्रमाणात नर्मदा मैयाच्या तटकावर मगरी आपल्याला आढळण्याची शक्यता असते. परंतु आता थोडंसं दुर्भाग्य असं की आपण तर बऱ्यापैकी मार्ग आपला नर्मदा मैयाच्या तटकाच्या लांबून आहे. तर बघू, ज्या ज्या ठिकाणी तटक येईल त्या ठिकाणी थोडीशी सावधानी बाळगून शक्यतो उजेडातच अंघोळीला जावं असं या सर्व आश्रमवाल्यांचं म्हणणं असतं. अंधारामध्ये कोणी स्नान करता जाऊ नये, त्याच्यामुळे उजेडातच जावं, का तर मगरींची भीती नसते. तर अशा शनैश्चर आणि कुंभेश्वर भगवंताचं दर्शन घेऊन आपण आता पुढच्या रामेश्वर लक्ष्मणेश्वर या मंदिरांच्या दर्शनाकरता निघालेलो आहोत. बोला नर्मदे हर. आता आपण पुन्हा एकदा गावातून फिरून येऊन या ठिकाणी आलेलो आहोत रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर मंदिरामध्ये. कारण आपण रस्त्याने येण्याचा प्रॉब्लेम हाच आहे की तटकावरून रस्ते नाहीये. पावसामुळे ते रस्ते वाहून गेलेले आहेत. खंगाळून आपण आपल्याकडच्या शब्दात म्हणतो तसं ते रस्ते गेलेले आहेत त्याच्यामुळं. आणि मगरींची भीती जास्त असल्यामुळं आपण मधल्या मार्गाने जात आहोत. आता आपण आलेलो आहोत रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर मंदिरामध्ये. चला आधी दर्शन घेऊ, मग त्याच्या अगोदर तुम्हाला महात्म्य सांगून टाकतो. तसं हे जे मंदिर आहे किंवा हे जे ठिकाण आहे हे नर्मदा मैयाच्या तटकावरच अगदी असलेलं आहे. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी ही सर्व मंडळी रावणाला मारून निघाले होते, तेव्हा रावणाला मारल्यानंतर जे ब्रह्महत्येचं पातक होतं त्या पातकाच्या क्षालना करता प्रभू राम श्री भगवंत आणि लक्ष्मणजींनी या ठिकाणी साधना केलेली होती. असं हे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजींनी तपस्या केल्याच्या ठिकाणावरून या दैवताला रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर असं नाव पडलेलं आहे. चला तर आपण आता त्याचं दर्शन करूया. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ते ठिकाण हे रामेश्वर. आणि रामेश्वर भगवंताचं दर्शन घेऊन आता लक्ष्मण दादांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या लक्ष्मणेश्वर भगवंताच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत. मैयाच्याच तटकावर या ठिकाणी लक्ष्मणेश्वर
आणि रामेश्वर भगवंताचं दर्शन घेऊन आम्ही सर्व परिक्रमावासी, आमचे शिंदे बाबा आणि आमचे खटाणे बाबा, अक्षय महाराज वगैरे आम्ही सर्व मंडळी आता पुढच्या कोठारा वगैरे जे पुढचे गाव आहेत त्या गावांच्या प्रवासाकरता आता निघालेलो आहोत. तर बोला नर्मदे हर. बालभोग करून आपण आता पुढच्या गावाकडे कोठारा वगैरे पुढे निघालेलो आहोत. आणि आज सोमवार आहे. सोमवार असल्यामुळं उपवासाचा दिवस, आणि उपवासाच्या दिवशी सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते जेवणाचं, की जेवायला वेळेवर म्हणजे वेळेवर तर भेटतं परंतु उपवासाचं भेटेल की नाही. आज सकाळी आपला बालभोग तर झालेला आहे. आपल्याला एका दुकानामध्ये त्या सद्गुरूस्थांनी गुळ शेंगदाणे दिले होते, परंतु एक दुसरे सद्गुरूस्थ जे गाडीवर आले आणि त्यांनी काही चिक्क्या सोबत आणलेल्या होत्या, त्या चिक्क्या आम्हाला दिलेल्या आहेत. उन्हामुळं चमकते वाटतं जरा बॅकग्राऊंड. या चिक्क्या आम्हाला त्या सद्गुरूस्थांनी दिलेल्या जवळजवळ 5 ते 6 चिक्क्या त्यांनी दिलेल्या आहेत. आणि आजचं मला असं वाटतं की दिवसभर आता काही भेटलं जरी नाही तर एवढ्या चिक्क्यांवर आपला दिवस सहज निघू शकतो. ही केवळ मैयाची कृपा आहे. कारण आपली कितीही आपला विश्वास नसला तरी आपण म्हणू शकतो की हा योगायोग असू शकतो, परंतु अशी परिस्थिती एकदा नाही तर अनेक वेळा परिक्रमेत आपल्याला येत असते. आणि केवळ ही मैयाची कृपा असते, किंवा मैया आपल्याला कधी उपाशी ठेवत नाही किंवा आपली कोणती इच्छा पूर्ण ठेवत नाही. त्यामुळे परिक्रमेत आपल्याला जे काही लागेल, म्हणजे जेवणच नाही, ज्या वस्तूची आपल्याला अडचण येते परिक्रमेमध्ये, किंवा कोणतीही जी गोष्ट आपल्याला हवी आहे, आपली बॅग तुटली आपल्याला बॅग हवी आहे, आपली चप्पल तुटली आपल्याला चप्पल हवी आहे, ती भेटत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात मैया येऊन किंवा कोणाला तरी ती बुद्धी देऊन मैया ती गोष्ट आपल्याला प्राप्त करून देत असते. असे जे बोललं जातं याची प्रचिती आपल्याला परिक्रमेत आल्यानंतर येत असते. त्याचप्रमाणे तसंच आज आपल्याला सोमवार असल्यामुळं त्या सद्गुरूस्थांनी अगोदर आपल्याला एका जणांनी बालभोग दिलाच होता, दुसऱ्यांनी येऊन आपल्याला चिक्क्या वगैरे दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला प्रवासात कुठेही भूक लागणार नाही किंवा उपाशी राहण्याची वेळ आपल्याला येणार नाही. तर असा फार गोड अनुभव घेऊन आता आपण पुढे रस्त्याने निघालेलो आहोत. कारण मैयाच्या तटकावरून आता आपल्याला काही काळ रोड नाहीये, तिकडचे रोड बंद आहेत सध्या, अजून ते चालू झालेले नाहीयेत. तर अशा रोडवरून, अरे हा अँगल मस्त येतोय बरं का, पण असं वरती चाललं ना जरा हाताला गळ लागते, त्याच्यामुळं कॅमेरा ऍडजस्ट करून घ्या तुम्ही. सकाळी सकाळी ऊन माग असल्यामुळं सीन जरा खराब येतोय, पण आपलीच माणसं आहे सगळे व्ह्युअर्स. तर आता आपण कोठाराकडे निघलेलो आहे. बघू पुढचा प्रवास कसा होतोय. आज तर जेवणाची चिंता नाहीये, कारण संध्याकाळपर्यंत या काही भेटलं नाही तरी हा शक्य आपल्याला पुरणार आहेत. संध्याकाळी आपण उपवास सोडून टाकू, किंवा मग दुपारी उपवास सोडून संध्याकाळपर्यंत संध्याकाळी चिक्की खाऊ शकतो आपण. बघू जसं ऍडजस्ट होईल तसं, मैयेच्या कृपेने होईल तसं बघू. तर आता चाललोय आपण कोठारा गावाकडे पुढे हायवेनं. आणि समोर बघितलं तर आमचे गुरुबंधू अक्षय महाराज तेही आमच्या पुढे चाललेले आहेत. आणि एकाला दोन असे जोडीदार, ते अशी काहीतरी इकडे म्हटली जाते की एक निरंजन दो सुखी, म्हणजे एक असलं तर एकदम निरंजन साप त्याच्या मस्तीमध्ये मग्न असतो, आणि दोन जर परिक्रमावासी असले तर ते सुखी असं म्हटलं जातं, म्हणजे एकाला एक जोडीदार. त्याप्रमाणे शेवटी आम्ही 2 जण आता परिक्रमेसाठी सोबत राहिलेलो आहोत. म्हणजे ते जे बाबा ते आपल्याला भेटले आहेत ते पण आपल्या पुढे आहेत काही अंतरावर, परंतु बहुतेक काही काळानंतर आज उद्या परवा थोडी चाल आपली कमी जास्त झाली तर ती मागं पुढे होऊ शकतील. पण आम्ही मात्र 2 जण परिक्रमा सोबतच पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, आणि मैयाच्या कृपेने ती सोबत पूर्ण होईल अशी अपेक्षा सुद्धा आहे. तर आता करूया आपली परिक्रमा. जोर पाटी या गावातून पुढे निघाल्यानंतर कठोरा या गावाच्या हद्दीत असणार आणि नर्मदा मैयाच्या तटकावर असलेलं हे हनुमंतेश्वर महादेव मंदिर, ज्या ठिकाणी हनुमंतरायांनी
तपश्चर्या केलेली आहे असं हे मंदिर आहे. नर्मदा मायाच्या तटकावर आपण बाहेरच्या रोडने आलेलो आहोत. इथे जर बघितलं तर कुठंही चालण्याकरता पाऊल वाट नाहीये आणि बाहेरच्या रोडनं आता आपण आलेलो आहोत. हनुमंतेश्वर महादेव मंदिर अतिशय शांत आणि प्रसन्न असं वातावरण नर्मदा मायाच्या तटकावर येथे आहे. आणि येथे जर बघितलं तर हे हनुमंतरायांचं मंदिर अर्थात हनुमंतरायांनी येथे तपश्चर्या केल्यामुळे त्याला अनुसरून हे हनुमंतेश्वर महादेव मंदिर असे नाव पडलेलं आहे. आणि हनुमंतेश्वर महादेव मंदिर किंवा हनुमंतरायांनी येथे साधना का केली तर जेव्हा प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं होतं त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. त्याचप्रमाणे हनुमंतरायांनी रावणाचे पुत्र असतील त्यांना मारलेलं होतं. त्याच्यामुळे हनुमंतरायांच्याही डोक्यावर ब्रह्महत्येचं पातक असल्यामुळे ते शालन करण्यासाठी हनुमंतरायांनी या ठिकाणी साधना केलेली आहे. आपण जर मागे बघितलं तर मागे आपण रामेश्वर किंवा लक्ष्मणेश्वर बघितलं तसं या ठिकाणी हनुमंतरायांनी साधना केली म्हणून त्या ठिकाणी हनुमंतेश्वर असं नाव दिलेलं आहे. तर आता आपण हनुमंतरायांनी ज्या ठिकाणी साधना केली, ज्या ठिकाणी लिंग स्थापन केलं अशा हनुमंतेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनाला जात आहोत. मंदिराच्या बाहेरील सुंदर असा हा परिसर आणि येथून मैयाच्या पात्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे. इथून खाली मैयाचं आपण दर्शन जाऊन घेऊ शकतो. आणि इथून पुन्हा आता आपण पुढे नीलकंठ धाम वगैरे गाव वगैरे लागतील किंवा जलाराम बाबांचा आश्रम भोजनाकरता, तर भोजनाच्या हिशोबाने आपण त्या मार्गाकडे मार्गस्थ होणार आहोत. त्याआधी हे सुंदर हनुमंतरायांचं मंदिर पुन्हा एकदा बघा. रामेश्वर, लक्ष्मणेश्वर आणि हनुमंतेश्वर, प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि हनुमंतरायांची तपस्थलीचे दर्शन घेऊन आता आपण मधल्या आपण बघितलं तर छोटी कच्च्या रोडची पायवाटे सारखा रोड आहे आणि मेन रोड बाहेरून जातात, परंतु तीर्थांच्या दर्शनाकरता आपण मधल्या मार्गाने आलेलो आहोत. आणि पुढे नीलकंठ धाम, शिवजींचं मंदिर आणि एक मोठं संस्थान सारखं काहीतरी असल्याचं आपल्याला सांगितलंय. आणि तेथून परत पुढे जांबुवंतजी, सुषेण, नल, नील यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली होती आपल्या पापक्षालनासाठी, ज्या ठिकाणी त्यांनी तप केलेलं होतं, अशा तपस्थलीमध्ये सुद्धा आपण जाणार आहोत. तर त्यांचेही दर्शन आपण आपल्याला घडवणार आहोत. आणि याकरिता आपण आले हा कच्च्या मार्गाने, म्हणजे थोडक्यात जो साधी पाऊल वाटेचा रोड आहे या आडवाट्याने आपण मैयाच्या जरा थोडंसं आतल्या बाजूनं, कारण मैयाच्या तटकावरून तर रोड नाही एकदम, थोडं आतल्या बाजूनं आता या तीर्थांच्या दर्शनाकरता पुढे निघालेलो आहोत. तर पुढे नीलकंठ धाम, जांबुवंतांची जी तपश्चर्या भूमी आहे ती, आणि नलेश्वर जिथं नल म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या काळातील जे इंजिनियर होते नल नील, त्या नलेश्वरांनी जिथे तपश्चर्या केली अशा मंदिरांकडे आता आपण निघालो आहोत. रामकृष्ण रे मंडळी, नर्मदेहर, आपल्या नर्मदा मैया पायी परिक्रमेच्या 14व्या दिवसात आपण आलेलो आहोत मोईचा या गावामधील श्री नीलकंठ धाम या मंदिरामध्ये. आधुनिक स्वरूपाचं आणि गुरुकुल, भक्तनिवास आणि अनेक प्रकाराने युक्त असे वैकुंठधाम मंदिर आहे. आता आपण श्री शिवजींना अनुसरून जे नाव दिलेलं आहे वैकुंठधाम मंदिर, त्या वैकुंठधाम मंदिराचं दर्शन करून आणि त्याच्यानंतर आसपासचा असणारा अतिशय डेकोरेटिव्ह जो अद्ययावत पद्धतीने बनवलेला परिसर आहे तो तुम्हाला दाखवणार आहोत. तर आता आपण पहिलं जाऊन शिवजींचं दर्शन करणार आहोत.
नीलकंठ धामाचं दर्शन घेऊन आपण आलेलो आहोत पुतिकेश्वर महादेव मंदिर, जेथे जांबुवंतजी, सुषेणजी आणि नीलजी यांनी तपश्चर्या केली होती. आणि इथं बघितलं तर आपण श्री पुतिकेश्वर महादेव मंदिर, शिवस्तुती आहे गुजराती भाषेत. आणि जांबुवंतांची प्रायश्चित्त भूमी याला म्हटलं जातं. अशी जांबुवंतांनी ज्या युद्धामध्ये अनेक आपण काय म्हणतो तर नरसंहार केला आणि नरसंहारानंतर त्याचं प्रायश्चित्त म्हणून जसे प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, हनुमंतराय यांनी तपश्चर्या केली, त्याचप्रमाणे या ठिकाणी जांबुवंतजींनी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करतेवेळी त्यांनी जे शिवलिंग इथे स्थापन केलेलं आहे त्या शिवलिंगाला पुतिकेश्वर महादेव मंदिर असं म्हटलं जातं. आणि पुतिकेश्वराचं मध्ये आपण जर बघितलं तर 2 शिवलिंग आपल्याला बघायला मिळतील. अतिशय सुंदर 2 शिवलिंग इथं पुतिकेश्वर महादेवाचे आहेत. त्यांचं आता आपण दर्शन करणार आहोत. आत्ता जांबुवंतजींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि लिंगस्थापना केली ते पुतिकेश्वर महादेव मंदिर आपल्या मागं आहे. आपण त्याचं दर्शन घेतलेलं आहे. आणि थोडी माफी असावी, कारण प्रथम दर्शी जर बघितलं तर आपल्याला 2 लिंग तेथे दिसतात, परंतु मध्ये जर आपण आत्ता बघितलं काही क्षणापूर्वी तर तेथे 2 लिंगांच्या 2 शिवपिंडींच्या मध्ये एक लिंग, 3रं लिंग आहे. आणि 3 लिंगांचं असं हे विशेष स्वयंभू प्राचीन मंदिर आहे. आणि भरपूर उन्हाचा प्रवास करत आम्ही इथे आलेलो आहोत. थकवा खूप जास्त वाटत होता, कारण ही जी तीर्थ आहेत ही रस्त्यांपासून बरीच काही ठिकाणी मध्ये आहेत, हायवे बाहेरून जातात. आणि आपण हायवे सोडून अगदी वाटाडवाटाने इकडे आलेलो आहोत. सुरुवातीला फार थकवा वाटत होता, परंतु जेव्हा आम्ही मंदिरात आलो आणि दर्शन घेतलं पुतिकेश्वर महादेव भगवंताचं, त्यानंतर फार असं फ्रेश आणि एक उत्साह मनामध्ये आणि एक नवीन ऊर्जा शरीराला प्राप्त झालेली आहे. आता आपण या ठिकाणावरून थोडासा सोमवारचं चिप्स वगैरे आपण आणलेले आहेत. आणि येथील जे पुजारी आहेत त्यांनी आपल्याला चहा प्यायला बोलावलेला आहे. तर चहा वगैरे घेऊन मग आपण थोडे केळीचे चिप्स जे सोबत घेतले आहेत ते खाऊन मग नलेश्वर महादेव मंदिर, जिथे नलजी अर्थात जे त्या काळामध्ये इंजिनिअरिंगचं काम करत होते, अशा नलजी यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या नल भगवंतांच्या नलेश्वर महादेव मंदिरात आपण पुढे इथून दर्शनाला जाणार आहोत. पुतिकेश्वर महादेवाचं दर्शन करून आल्यानंतर आता आपण आलेलो आहोत नलेश्वर महादेव मंदिरामध्ये, ज्याचं आपण बघितलं तर आत्ताच जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. आणि हे जे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी नल आणि नील, काही ठिकाणी नील यांनी पुतिकेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी साधना केल्याचा उल्लेख आहे, तर काही ठिकाणी नील यांनी येथेच म्हणजे नल आणि नील यांनी येथेच तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे. तर नल आणि नील यांनी युद्धानंतर एक प्रायश्चित्त म्हणून ज्या ठिकाणी तपश्चर्या केली असं हे नलेश्वर भगवंताचं मंदिर आहे. त्यांनी येथे स्थापना केलेलं शिवलिंग, ज्याला नलेश्वर असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या नलेश्वर भगवंताच्या परिसरामध्ये आपण आता आहोत. आणि हे जे बघितलं तर मंदिराचं अतिशय आधुनिक पद्धतीने म्हणजे आत्ताच जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, वरती अजून कळसाचं काम बाकी आहे, अशा नलेश्वर भगवंताच्या दर्शनाकरता आपण आलेलो आहोत. आणि अतिशय सुंदर, थंड, गार आणि प्रसन्न असं हे ठिकाण आपण बघू शकतो. मध्ये नलेश्वर भगवंताचं मंदिर आहे. आपण त्याचं दर्शन करायला आता जाऊया. फायनली आता आपण पुन्हा
मैयाच्या तटकावर पोहोचलेलो आहोत. आपण जर बघितलं तर एकदम जवळून आपल्या मैयाचं तटक इथं दिसेल आपल्याला. खूप जास्त जवळून आपण मैयाच्या तटकाच्या आता चाललेलो आहोत. आता आपण नलेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन पुढे जलाराम बाबांचा आश्रम वगैरे मार्गात लागतात असं आपल्याला सांगितलंय. जसे जसे आश्रम वगैरे लागेल किंवा मंदिरे लागतील बघू आता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला जो थोडाफार काही थकवा होता बाहेरून चालण्याचा किंवा एका तीर्थाच्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी जाण्याचा परत बाहेर येण्याचा, तो थकवा आता आपला सगळा दूर गेलेला आहे. कारण आपण एकदम मैयाच्या सोबत, मैयाच्या तटकावरून, मैयाच्या कुशीमधून आता चालत आहोत. अजून काही वेळ, जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास आपण मैयाच्या तटकावरूनच करणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर आपला जो प्रवास आहे तो प्रवास पुन्हा थोडासा आतून असणार आहे. तर बघू आता कुठपर्यंत आपल्याला तटकावरून चालायला भेटतंय ते. आणि ह्या बाजूला बघितलं तर पूर्ण डोंगर आणि छोट्याशा एकदम बारीक बारीक पाऊलवाटा वरती डोंगरासारखं जा एरिया आहे. आणि आपण एकदम मैयाच्या जवळून आता चाललेलो आहे. जलाराम महाराजांच्या आश्रमाकडून आता आपण चाललेलो आहोत पुढे. आणि पुढे आपल्याला कर्जत नदी ओलांडायची. त्याच्या अगोदर आपल्याला पुन्हा एकदा एकदम डोंगराचा एरिया लागलेला. इकडून अजून पण डोंगर आहेत, इकडून अजून पण डोंगर आहेत आणि एकदम मधल्या खड्ड्यातून. आणि आपण जर बघितलं तर एकदम बारीक पाऊल वाटे, चालायला पण जागा नाही अशी एकदम छोटीशी. अशा जागेतून आता आपण कर्जत नदीकडे चाललेलो आहे. आणि कर्जत नदी ओलांडून मग आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. जलाराम महाराजांच्या आश्रमापासून पुढे आल्यानंतर थोड्या दाट झाडीतून बाहेर पडल्यावर आपण बघू शकतो की आता आपण होडीमध्ये आहे. आणि ही जी नदी आहे ही कर्जत नावाची नदी आहे. आणि पुढे जर गेलं ह्या बाजूला बघितलं आपण तर ह्या बाजूला ती नदी, इकडे या बाजूला नदीचा नर्मदा मैयाची आणि या नदीची भेट होते. तिथे नर्मदा मैया आणि कर्जत नदीचा संगम आहे. आणि अशा या नदीमधून आत्ता आपण चाललेलो आहोत पलीकडच्या तटाला. आणि पलीकडे जाऊन मग आपण पुढच्या प्रवासाला सुरू करणार आहोत. तर बघू शकतो सध्या आपण या एकदा छोट्याशा नावेतून प्रवास करीत आहोत. आणि सोबत आमचे अक्षय महाराज कामागोम झालेले आहेत. मी पण झालेलो होतो. आणि आता आपण नावेतून पार करून पुढचा प्रवास आता करणार आहोत. कर्जत नदी ओलांडून आल्यानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहोत श्री शुकदेव मंदिर या ठिकाणी. जर बघितलं तर श्री शुकदेव मंदिर असं गुजरातमध्ये लिहिलेलं आहे. आणि हा जर परिसर बघितला तर या ठिकाणी जवळजवळ श्री सुखदेवजी 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी राहिले होते. आणि 100 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. आणि आपण जर बघितलं तर ह्या घराच्या मागच्या बाजूला पलीकडे नर्मदा मैयाचं पात्र आहे. आणि मैयाच्या पात्राच्या मध्यभागी जर आपण गुगल मॅपला जर सर्च केलं तरी व्यास बेट नावाचं एक बेट आहे. त्या बेटावर व्यास महर्षी थांबले होते. आणि जेव्हा व्यास महर्षींना भेटण्यासाठी मार्कंडेय ऋषी आले होते तेव्हा त्यांनी ज्या लिंगाची तिथे स्थापना केली होती तेव्हा तिथे मार्कंडेय ऋषी सुद्धा काही काळ थांबले होते. आणि त्या ठिकाणी मार्कंडेश्वराचं मंदिर आहे. ते व्यास बेटावर पलीकडच्या बाजूने ते आपल्याला इथून दिसत नाही. ते झाडी, आणि तिथे जरी गेलं तरी झाडीमध्ये ते झाकलं गेलेलं आहे. आणि आपण तटापासून थोडंसं लांब असल्यामुळं या ठिकाणी त्या मंदिराची आपण माहिती देत आहोत. परंतु हे आहे सुखदेव महाराजांचं मंदिर, ज्या ठिकाणी शुकजी आपण ज्यांना म्हणतो ते 100 वर्षापेक्षा जास्त काळ ते तपश्चर्येसाठी राहिले होते. त्यांच्या मंदिराचं आता आपण दर्शन करणार आहोत. आपण जर बघितलं तर जे पिंड आता आपण ज्याचं दर्शन घेतलं ते लिंग म्हणजे ज्यांच्या मुखातून पहिल्यांदा भागवत बाहेर पडलं आणि राजा परीक्षितीला ज्यांनी भागवत कथेचा
जे ज्ञान आहे ते दिलं किंवा भागवत कथेचं अमृत ज्यांना परीक्षित राजाराजांनी प्राशन केलं असे शुकदेवजी या मंदिरामध्ये जवळजवळ म्हणजे मंदिरात म्हणजे या ठिकाणी 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीत राहिले होते आणि त्यांच्या हस्ते त्यांनी या ठिकाणी ते जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची स्थापना केली होती. अशा मंदिराचं दर्शन करून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. बघूया, आजचा आपला प्रवास म्हणजे भरपूर कमी झालेला आहे. आत्तापर्यंत आपण फक्त 10 ते 15 किलोमीटर चाललेलो असेल, कारण भरपूर तीर्थांची आज आपण दर्शनं घेतलेली आहे मध्ये मध्ये मार्ग सोडून मधून जाऊन. तर बघू अजून आपला पुढचा प्रवास कसा होतोय काय ते. जे व्यासबेट आपण तुम्हाला सांगत होतो, जिथे व्यास महर्षी राहिलेले होते ते व्यासबेट बघू शकतो आपण. हे ते व्यासबेट आहे आणि तिथे आपल्याला जाता येत नाही, कारण मैयाचं पात्र आपल्याला ओलांडता येत नाही. आणि बघितलं तर इकडून मैयाचं पात्र आहे आणि पलीकडून सुद्धा मैयाचं पात्र आहे आणि मध्येच हे जे आहे याला व्यासबेट असं नाव आहे, जिथे व्यास महर्षी राहिलेले होते. आणि मार्कंडेय ऋषी सुद्धा काही काळ याच बेटावर राहिलेले होते आणि तेथे त्यांनी स्थापन केलेलं मार्कंडेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. आजच्या दिवसाच्या प्रवासामध्ये आपण जर बघितलं तर आजचा दिवस खूप विशेष होता, म्हणजे तीर्थांच्या दृष्टीने. कारण आपण जेव्हा सकाळी निघलो तेव्हा रामेश्वर, त्याच्यानंतर लक्ष्मणेश्वर अर्थात प्रभू रामचंद्रांची तपस्याभूमी, लक्ष्मणजींची तपस्याभूमी, त्याच्यानंतर हनुमंतेश्वर, पुतकेश्वर, त्याच्यानंतर आपण जर पुढे आलो तर नलेश्वर वगैरे, आपण असे अनेक तपस्थली आणि स्वयंभू प्राचीन शिवलिंगांचं दर्शन केलेलं आहे. आणि आजचा दिवस आपला या ठिकाणी वरखड म्हणून जे गाव आहे त्या वरखड गावामध्ये आजचा दिवस अर्थात 14व्या दिवसाचा प्रवास आपला विसावा घेणार आहे. आणि आज जर बघितलं तर दिवस मावळतीला आलेला आहे आणि तीर्थांची दर्शनं चालण्याचा आपला प्रवास आजचा जो झालेला आहे तो जवळजवळ फक्त 22 किलोमीटर. फक्त म्हणजे 22 कमी नाहीये, कारण आपण एरवी 25-30 पर्यंत असा प्रवास करत असतो. परंतु आज जास्तीत जास्त तीर्थांच्या दर्शनामुळे आपली चाल थोडी कमी झालेली आहे. पण आनंद विशेष आहे आजचा. आणि असा प्रवास करत आपण जर बघितलं तर वरखड्या गावामध्ये हरिओम सेवा आश्रम असं या आश्रमाचं नाव आहे आणि आपण त्या आश्रमाच्या आता नजीक आलेलो आहोत. आणि या बाजूला जर बघितलं तर आपला रस्ता ओलांडून गेल्यानंतर उजव्या हाताला हा हरिओम सेवा आश्रम आपल्याला नाव दिसेल. गुजरातमधून असल्यामुळे गुजराती अक्षरात हे नाव आहे. आणि या हरिओम सेवा आश्रमात आपली जी सकाळची जी वयस्कर मंडळी होती, शिंदे बाबा वगैरे, ती सर्व अगोदर पोहोचलेली आहेत आणि त्यांचा ना आपला थोडासा संपर्क झाला होता. त्यांची ना आपली काही काळ ताटातूट झाल्यामुळं. आणि फायनली हरिओम सेवा आश्रमात आपण आता जातोय, जो एका शाळेमध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि या हरिओम सेवा आश्रमामध्ये आपण आजचा विसावा करून भोजन वगैरे करून उद्याच्या प्रवासाला उद्या निघणार आहोत. तर आता जाऊया हरिओम सेवा आश्रम. जय मा नर्मदे. आपण आलेलो आहोत हरिओम सेवा आश्रमात. आणि इथे बघा आपले तरुण मंडळी बघा, तरुण मंडळी कशी धावत पळत तरुण मंडळी आली पुढं. तुम्ही कुठं म्हटले शाळा आहे? ही शाळा आहे का? बर, ही शाळेचा हा एरिया आहे. आणि शाळेच्या एरियामध्ये आपले शिंदे बाबा आणि सगळी महाराज मंडळी बघा कशी पळत पळत पुढे आलेली. आमच्या जाधव बाबा आहेत, हा राहुरीचे आपले जाधव बाबा. आणि आपले खटाणे महाराज ना, खटाणे महाराज आराम करत आहे सध्या. आणि इथं आपण आता आलोय. इथं आता कुठेतरी आपली वळकुटी वगैरे टाकून इथंच आपली वळकुटी इथंच. आणि इथंच आसन, आमची वारकऱ्याची वळकुटी असते ना, इथं आसन आहे. हा, मग इथं आता आपल्याकडे आसन, इथं आसनच म्हणायचं, तिकडे आसनच म्हणायचं. तर वळकुटी सवय लागली ना. मग आता इथं आपण आजचा विश्रांती करणार आहोत. आपला 14वा दिवस याच ठिकाणी थांबणार आहे. जेवण विश्रांती करून मग उद्या सिसोदिया वगैरे पुढच्या प्रवासाला आपण सगळे निघणार आहोत. तर बोला नर्मदे हर.